नमस्कार बंधू भगिनींनो. 1 जून हा दरवर्षी जागतिक पालक दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. तेव्हा या जागतिक पालक दिनाच्या निमित्तानं पालकांनी आपल्या पाल्यांना घडवण्यासाठी, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्यांना एक चांगला माणूस बनवण्यासाठी, त्यांच्या संगोपनासाठी जो अतोनात या प्रकारचा कष्ट उपसलेले आहेत, प्रयत्न केलेले आहेत, त्याच्या प्रतीची कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठीच दरवर्षी हा दिवस 1 जून रोजी या ठिकाणी जागतिक पालक दिन म्हणून त्यांच्या प्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संपन्न केला जातो. हा जागतिक पालक दिन संयुक्त राष्ट्र संघटनेनं 2012 पासून साजरा करण्याबद्दल सांगितलं गेलं आणि तेव्हापासून हा दिवस या ठिकाणी संपन्न केला जातो आहे. या दिवसाच्या निमित्तानं पालकाच्या संबंधाने आपण या व्हिडिओतनं सविस्तर चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम मी रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपली पाल्य घडवण्यासाठी ज्या ज्या पालकांनी अतोनात कष्ट घेतलेले आहेत, प्रामाणिकपणे प्रयत्न केलेले आहेत, पालकाची खरी कर्तव्य ज्यांनी पार पाडलेली आहेत, त्या सर्व पालकांच्या प्रती अंतःकरणपूर्वक कृतज्ञता भाव या ठिकाणी व्यक्त करतो. तसं पाहिलं तर पालक या शब्दाचा मी स्वतः विग्रह केला. पालक हा शब्द कसा बनला असेल? पा म्हणजे पालन पोषण करणे, ल म्हणजे लक्ष ठेवणे, क म्हणजे कर्तव्य पार पाडणे. पालन पोषण करणे, लक्ष ठेवणे आणि कर्तव्य पार पाडण्याची भावना ज्याच्या ठिकाणी असते त्याला आपण पालक असं म्हणतो. पालक म्हणजे स्वतः जन्म दिलेले पाल्य हाच पालक असतो असं नाहीये. म्हणजे आई आणि वडील हेच आपले पालक असतात असं नाही. तर जे जे पालन पोषण करतात, लक्ष ठेवतात आणि कर्तव्य पार पाडतात ते आई वडील नसून दुसरे जरी कोणी असले तरी ते देखील आपले पालक गणले जाऊ शकतात. आणि म्हणून केवळ आई वडील हेच पालक आहेत असं मात्र नाही, परंतु 90 ते 95% पालकाची भूमिका ही आई वडिलांच्याकडनंच आपल्याला माहिती आहे की पार पाडली जाते. जगात जी म्हणून या ठिकाणी मोठी माणसं झालेली आहेत, त्या सगळ्या मोठ्या माणसांना घडवण्यामध्ये मला असं वाटतं की सर्वाधिक महत्त्वाचा वाटा जर कुणाचा असेल तर तो पालकांचा आहे. आणि त्यातले त्यात आई आणि वडिलांचा मोठा वाटा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये कित्येक हजार वर्षापूर्वी आपल्या आई वडिलांनाच ईश्वर मानलं गेलं. मातृदेवो भव, पितृदेवो भव अशा पद्धतीनं सांगितलं गेलेलं आहे. गुरुकुल पद्धतीमध्ये गुरु हे देखील पालकाच्या भूमिकेतनं काम करत असायचे आणि म्हणून आचार्य देवो भव असंही आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलं गेलेलं आहे. आपण जर आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीचा बारकाईनं अभ्यास केलात तर आपल्या लक्षात येईल की आपल्याकडं ज्यांना पूर्ण अवतार मानलं ते प्रभू रामचंद्र देखील आपण पाहिलं असेल की त्यांच्यावरती त्यांचे वडील राजा दशरथांचं किती प्रेम आहे. मुलगा 14 वर्षासाठी वनवासाला गेलाय हे कळल्याबरोबर दशरथ मृत्युमुखी पडतात. म्हणजे आपल्या मुलावर वडिलांचं किती प्रेम, पाल्यावर पालकाचं किती प्रेम असतं याचं उत्कृष्ट उदाहरण रामायणामध्ये राजा दशरथांचं आपल्याला देता येतं. असे अनेक उदाहरणं आहेत की असं सांगितलं जातं की हनुमंतांना घडवण्यामध्ये देखील असं म्हटलं गेलंय की त्यांची माता अंजनी मातेनं खूप मोठं तप केलं आणि म्हणून हनुमंतांसारखा शूर आणि धीर अशा प्रकारचा पुत्र जन्माला आला. म्हणून असं म्हटलं गेलंय की अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. रामायणामध्ये अनेक अशी उदाहरणं आपल्याला देता येतील. महाभारतामध्ये जर आपण बघितलं तर महाभारतामध्ये ज्या भगवान श्रीकृष्णांचं चरित्र आपल्याला विशेषत्वानं भागवत पुराणामध्ये दशमस्कंदात वाचायला मिळतं, त्या भगवान श्रीकृष्णांना देखील आपल्या लेकराच्या भल्यासाठी वसुदेव आणि देवकी या आई वडिलांना कशा प्रकारचा त्याग करावा लागला. यशोदा ही जन्म देणारी आई नसताना देखील पालक म्हणून तिने भगवान श्रीकृष्णांच्यासाठी केलेलं काम देखील खरोखरच आदर्श पालक कसे असतात याचं उदाहरण म्हणून आपल्याला या ठिकाणी घेण्यासारखं आहे. नंतरचा काळ जर आपण बघितला 700 वर्षापूर्वी 750 वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांचे अन्य 3 भावंड या 4ही भावंडांच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून
देहांत प्रायश्चित्त पालक आपला विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता हे ज्ञानेश्वर माऊलींचे आई वडील देहांत प्रायश्चित्त घेतात केवळ आपल्या पाल्यांच्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारची अडचण येऊ नये म्हणून. तर पालक आपल्या पाल्यासाठी केवढा त्याग करतात याचं हे उत्कृष्ट उदाहरण म्हणून देखील आपल्याला पाहता येण्यासारखं आहे. छत्रपती शिवरायांना घडवण्यामध्ये माझी जाऊ आणि राजे शहाजी राजे यांचा किती महत्वाचा वाटा राहिला आणि राजांनी देखील आपल्या आईवडिलांच्या वरती किती जीवापाड प्रेम केलं हे देखील पाल्य पालकाचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणून आपल्याला या ठिकाणी पाहता येतं. ज्यांना मातृहृदयी असं आपण संबोधतो त्या साने गुरुजींना घडवण्यामध्ये देखील त्यांची पालक असलेली आई हिचा किती सिंहाचा वाटा राहिलेला आहे. एक पालक मनावर घेतला तर किती मोठं व्यक्तिमत्व घडवू शकतो याचं उदाहरण म्हणून आपल्याला साने गुरुजींचं उदाहरण देखील पाहता येण्यासारखं आहे. एवढंच नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील घडवण्यामध्ये पालक रामजी बाबा आणि माता भीमाई या दोन्हीही आई वडिलांचा किती महत्वाचा वाटा राहिला. बाबासाहेबांना घडवण्यामध्ये पालक म्हणून या दोन्ही आई वडिलांची जी भूमिका आहे ती देखील आदर्श पालक आणि आदर्श पाल्य म्हणून आपल्याला आजच्या दिवसाच्या निमित्तानं त्याचं स्मरण करणं मला असं वाटतं की उचित वाटण्यासारखं आहे. माझ्याही जीवनामध्ये माझे आई वडील हे वारकरी संप्रदायाचे अत्यंत नीतिमान अशा प्रकारचे होते. त्यांच्या संस्कारामुळेच जीवनामध्ये काही अंशी असे नाही परंतु काम करता आलं, इथपर्यंत पोहोचता आलं. त्यामध्ये देखील मला असं वाटतं की पालक म्हणून आई वडिलांची अत्यंत महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. परंतु असे हे पालक जे खऱ्या अर्थानं सन्मार्गाने जाणारे असतात त्यांचेच पाल्य जीवनामध्ये घडताना दिसतात आणि त्यांच्या प्रतीची कृतज्ञता आजच्या दिवशी आपल्याला या ठिकाणी व्यक्त करायची आहे. परंतु या दिवसाच्या निमित्तानं एका गोष्टीचं आणखीन चिंतन मला आपल्यासमोर मांडायचं आहे आणि ते चिंतन म्हणजे हे की या ठिकाणी पाल्य घडवत असताना पालकांची काय कर्तव्य आहेत, पालकांनी कुठली कर्तव्य जर डोळ्यासमोर ठेवली तर पाल्य चांगल्या पद्धतीनं घडू शकतो याबद्दलचं चिंतनही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता इथून पुढे पाहणार आहोत. मला असं वाटतं की आपला पाल्य खऱ्या अर्थानं घडावा असं जर पालकाला वाटत असेल तर पालकांनी सगळ्यात महत्त्वाचं काय केलं पाहिजे तर पालकांचा कृती आणि उक्तीमध्ये साम्य असलं पाहिजे. म्हणजे आचार विचार आणि उच्चारांच्या मध्ये साम्य असलं पाहिजे. कारण पालक कुठे बसतो, काय खातात, काय पितात, कसं बोलतात, कसं वागतात या सगळ्या गोष्टींच्या वरती पाल्याचं व्यक्तिमत्व घडत असतं. पालक जर चुकीच्या पद्धतीनं वागत असेल, नको ते पित असेल, नको ते खात असेल, नको तसा भ्रष्टाचार करत असेल, नको तेवढं लबाड बोलत असेल आणि त्याला जर असं वाटत असेल की आपल्या घरामध्ये फार सौजन्यशील पाल्य घडावा तर मला असं वाटतं की हे चुकीचं होतंय. कारण तुमच्या आचार विचार आणि उच्चारामध्ये साम्य किती आहे याचा परिणाम पाल्याच्या जीवन घडणीवर होत असतो आणि म्हणून पालकांनी ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे हे लक्षात घेऊन या तिन्हीतला समन्वय जर ठेवून आचरण केलं तर पाल्याला वेगळं सांगायची गरज नाही आहे. पाल्य आपल्या आई वडिलांच्या किंवा जे कोणी त्यांचं पालन पोषण करतायत त्यांच्याकडे पाहत पाहत तशा पद्धतीचं त्याचं व्यक्तिमत्व घडत असतं आणि म्हणून पहिली बाब पालकानं ही लक्षात घेतली पाहिजे की माझ्या आचार विचार आणि उच्चारांच्या मध्ये कुठे विसंगती तर येत नाही आहे ना आणि त्याचा विपरीत परिणाम माझ्या पाल्यावर तर होत नाही आहे ना. यासाठी सतत पालकानं जागरूक असणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट मला असं वाटतं की पालकाने केवळ अलीकडच्या काळात आपण बघतो आहोत की मुलगा जन्मून काहीच महिने झालेले आहेत तर अलीकडं पालक तो मुलगा रडतोय त्याच्या त्या सांभाळण्यापेक्षा त्याच्या हातामध्ये मोबाईल दिला की तो पालकही मोकळा आणि त्याची जी काही पत्नी आहे मुलाची आई आहे तीही मोकळी. आणि मग जर 3 मोबाईल असतील तर आई मोबाईल बघते, वडील मोबाईल बघतात आणि छोटंसं बाळ देखील मोबाईल बघतंय आणि त्याच्या हातातला मोबाईल हिसकावून घेतला की ते रडायला लागतो. म्हणजे या वयापासूनच जर आपण पाल्याला मोबाईल बघण्याचा किंवा TV वर नको ते सिरियल बघण्याचा जर छंद जडवला तर निश्चितपणे आपण पाल्याच्या जीवनाशी खेळतो आहोत ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून पालकाने काही मोह आवरले पाहिजेत.
आणि पाल्याचा दररोज काही काळ काढून अभ्यास घेतला पाहिजे, जेणेकरून पाल्याच्या मनात हे ठसवेल की नाही, आपल्याला आज इतकं पाठ केलंच पाहिजे, कारण आपले वडील आपल्याला हे विचारणार आहेत आणि आपल्या वडिलांच्या समोर आपण जर उत्तरं नाही दिली तर ते काही खरं नाही आहे. कमीत कमी एवढं तरी पालकांनी केलं पाहिजे. पाल्याचा दररोज काही काळ का असेना, परंतु नियमितपणे अभ्यास घेतला पाहिजे. आणि पाल्य जर दूर असेल तर त्या संबंधाने चौकशी तरी निश्चितपणे केली पाहिजे. तिसरी बाब मला ही सांगायची आहे की पाल्य हीच खरी गुंतवणूक समजून त्याच्याकडे पाहणं गरजेचं आहे. दुर्दैवानं आज आपण या धकाधकीच्या जीवनामध्ये माणसं पैशाच्या मागे लागलेली आहेत, माणसं वस्तू गोळा करण्याच्या मागे लागलेली आहेत, भौतिक सुखसुविधा गोळा करण्याच्या पाठीमागे लागलेली आहेत. शेती हवी आहे, जमीन म्हणजे भूखंड हवा आहे, बरंचसं काही, पैसा हवा आहे, सोनं हवं आहे, परंतु सोन्यासारखे आपले लेकरं पाल्य त्यांच्याकडे मात्र पाहायला या पालकांना वेळच नाही आहे. आणि मग होतं काय की खऱ्या अर्थानं आपलं भविष्य, पालकांचं भविष्य ज्यांच्या हातामध्ये असणार आहे, ती पाल्यच जर चुकीच्या मार्गाला लागली तर मग आपलं भविष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. आपण किती जरी कमावलं असलं तर गमवायला काही वेळ लागत नाही आहे. आणि म्हणून बाकीच्या गुंतवणुकीपेक्षा पाल्य हाच आपली खरी गुंतवणूक आहे. आणि म्हणून पाल्याकडं अत्यंत बारकाईनं लक्ष देणं गरजेचं आहे. कारण पाल्याला जर आपण चांगल्या कार्यामध्ये गुंतवलं, त्याला घडवलं, तर अन्य लक्ष्मी, अन्य कुठली गोष्ट गोळा करण्याची गरज नाही आहे. कारण तो स्वतः जर तयार झाला तर या बाकीच्या गोष्टी आपोआप त्याच्याजवळ येणार आहेत. म्हणून बाकीच्या गोष्टींच्या पेक्षा, म्हणजे बाकीच्या गोष्टी म्हणजे फ्लॅट घेणं आहे, भूखंड घेणं आहे, सोनं घेणं आहे, जमीन घेणं आहे, भौतिक सुखसुविधांसाठी काही वस्तू खरेदी करणं आहे, याच्यामध्ये जास्तीचा वेळ न घालता आपण आपल्या पाल्याला घडवण्यामध्ये त्यालाच गुंतवणूक समजून त्याच्यासाठी जर आपण वेळ दिला, निश्चितपणे उद्या ह्या सगळ्या गोष्टी पाल्य जर स्वतः स्वावलंबी झाला, पायावर उभा राहिला, तर करू शकणार नाही आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन आपण पाल्यालाच गुंतवणूक समजून त्याच्याकडे पाहणं गरजेचं आहे. दुसरी एक गोष्ट अलीकडे आपण पाहतोय की पाल्यांच्या आवडीनुसार त्याला शिक्षण घेऊ दिलं पाहिजे, जे काही आवड असेल. श्रीराम लागू असं म्हणाले होते की मला व्हायचं होतं ॲक्टर, पण माझ्या वडिलांना मला बनवायचं होतं डॉक्टर. माझ्या आवडीचा विचार त्यांनी केला नाही. शेवटी त्यांच्या आग्रहास्तव मी झालो डॉक्टर, परंतु त्या डॉक्टरकीमध्ये माझं काही मन रमलं नाही. आणि शेवटी जरी झालो डॉक्टर तरी माझ्यातला मी मरू दिला नाही ॲक्टर, आणि शेवटी मी डॉक्टरकी मागं टाकली आणि ॲक्टर म्हणूनच आज जीवन जगतोय, असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलेलं होतं. म्हणून मुलाची आवड काय आहे हे पहिल्यांदा पालकांना शोधलं पाहिजे. कारण जगातलं कुठलंही क्षेत्र कमी महत्त्वाचं नाही आहे. त्या क्षेत्रामध्ये त्यानं जर करिअर चांगल्या पद्धतीनं केलं, मग क्रिकेटच्या क्षेत्राकडे बघा, संगीताच्या क्षेत्राकडे बघा, चित्रकलेच्या क्षेत्राकडे बघा, कोणतंच क्षेत्र कमी महत्त्वाचं नाही आहे. केवळ डॉक्टर, इंजिनियर होणं म्हणजे किंवा प्राध्यापक होणं म्हणजेच जग जिंकणं असं नाही आहे. म्हणून कोणतंही क्षेत्र असो, त्या क्षेत्रामध्ये त्या मुलाला जर आवड असेल तर त्याच्या आवडीला आपण वाव दिला पाहिजे आणि त्या आवडीनुसार त्याला मदत करण्याचं काम आपण केलं पाहिजे. हे देखील पालक म्हणून आपली जबाबदारी आपण लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर मला हे सांगायचं आहे, पाचवी बाब, की तुम्ही पाल्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवा. अलीकडे आपण बऱ्याच वेळेस असं पाहतो की पालक आणि पाल्यामध्ये कुठल्याच प्रकारचा संवाद होत नाही. घरमुखी होत चाललेली आहेत. घराचं रेस्ट हाऊस होत आहे, घराची वेटिंग रूम होते आहे, घराची धर्मशाळा होते आहे. पालक एका दरवाजावाटामध्ये आले की पाल्य दुसऱ्या दरवाजावाटे बाहेर निघून जातात. कित्येक दिवस पालक आणि पाल्यामध्ये संवादच होत नाही. संवाद झाला तरी मग ते एकमेकांना पालक काहीतरी चढउतार नको त्या शब्दांच्या मध्ये शेलक्या शिव्या देण्याचं काम करतानाच दिसतात. आणि यामुळं मग काय होतं की पाल्याच्या मनामध्ये एक प्रकारची पालकाच्या बद्दलची या ठिकाणी क्रूर भावना निर्माण होते. बऱ्याच वेळेस पालक बोलत असताना, तो असा हे असा म्हणून सांगत असताना पाल्याच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. आणि म्हणून हे विशिष्ट वयातली ही मुलं आहेत, फुलांप्रमाणे ते उमललेली आहेत, तर त्यांना उमलू द्या, खेळू द्या, बागडू द्या. त्यांना तुमची भीती असता, नीतियुक्त भीती जरूर असू द्या, परंतु वेगळी भीती जर मनामध्ये पाल्याच्या मनात निर्माण झाली तर ते चुकीचं आहे, असं होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
आपल्या मुलाला आपल्या पायाचा चप्पल आपल्या लेकराच्या पायाला यायला लागला की त्याला मित्र समजूनच त्याच्याशी आपण वागलं पाहिजे, हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून आपल्या पाल्याशी, मग मुलगा असेल मुलगी असेल, मित्रत्वाच्या नात्यानं तुम्ही जगलं पाहिजे. आणखीन एक गोष्ट मला 6वी सांगायची आहे पालकांच्या संबंधानं, की अभ्यासातील अडथळे आपण ओळखले पाहिजेत. पाल्याला आपण दोष देत बसण्यापेक्षा आपला पाल्य काही अंश अभ्यास का करत नाही आहे, तर अभ्यास न करण्याची कारणं काय आहेत, तर पालक म्हणून आपण शोधली पाहिजेत आणि त्यापासून त्याला कसं दूर घेऊन जाता येईल याचाही प्रयत्न केला पाहिजे. उदाहरणार्थ, आपण जर मोबाईल बघत असू आणि पाल्यही जर मोबाईल बघत असेल तर त्याच्या अभ्यासावर त्याचा परिणाम होतो. म्हणून आपणच मोबाईल बघायचं सोडून दिलं तर तोही बघणार नाहीये, हा तडा दूर होईल. आपणच जर टीव्हीच्या समोर कित्येक वेळ सिरियल बघत बसू तर पाल्य देखील काही अंशिक असेना, तुम्ही नसताना म्हणा, काही असेल म्हणा, ते टी व्ही बघायला लागेल आणि त्याचं लक्ष मग अभ्यासाकडनं दूर जाईल. म्हणून आपणही टी व्हीचा मोह टाळला पाहिजे. आता क्रिकेटसारख्या अलीकडच्या काळामध्ये मुलांना खूप आवडणारे मोह आहेत, त्यामध्ये देखील मुलं अडकली जातात. चुकीच्या मित्रांच्या संगतीमध्ये त्याचं जाणं असेल, असे काही मोह आहेत जे अभ्यासापासून आपल्याला दूर घेऊन जातात. तर या मोहापासून स्वतः आपण दूर राहायचं आणि मुलं जर त्याच्यात अडकत असेल तर त्याला देखील समजूत घालून ही जी अभ्यासात येणारी अडथळे आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे, असं मला या निमित्तानं सांगायचं आहे. आणखी 7वी बाब मला ही सांगायची आहे, पालकांना आपला आदर्श पाल्य घडवायचा असेल तर ज्या शाळेमध्ये, ज्या ट्युशनमध्ये, ज्या महाविद्यालयात तो शिकतोय त्या शाळेला, त्या महाविद्यालयाला, त्या ट्युशनला तुम्ही भेट द्या. जेणेकरून तिथे भेट दिल्याच्या नंतर आपला मुलगा दररोज येतो की नाही, आपल्या मुलाचं वर्तणूक कशी आहे, आपल्या मुलाची शैक्षणिक प्रगती कशी आहे, या सगळ्या गोष्टी तिथं आल्याच्या नंतर समजतील आणि त्यामुळं पाल्यावर देखील वचक राहील की आपण जर चुकीचं इथं वागलो तर आपल्या पालक आल्यानंतर त्यांच्या लक्षात येऊ शकतं. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण किती जरी व्यस्त असलो तरी निश्चितपणे आपल्या पाल्याच्या जिथं तो शिक्षण घेतोय त्या स्थळाला भेट देण्यासाठी आपण निश्चितपणे वेळ काढला पाहिजे आणि तिथे जाऊन आलंच पाहिजे. याचा चांगला परिणाम पाल्याच्या विकासामध्ये, चांगल्या विकासामध्ये होतो, हेही आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरं मला पुढे हे सांगायचं आहे की घर असावे घरासारखे. घरामधलं वातावरण देखील हेल्दी असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. नाही तर मुलांना घर म्हणजे जर कैदखाना वाटायला लागला, मुलांना घरामध्ये पालक नुसते शिव्या देतात, नकारात्मक बोलतात, तर मग मुलं घरलाच यायची बंद करतात आणि बाहेर मग नको त्या मुलांच्या नादी लागून नको त्या गोष्टी करायला लागतात. म्हणून मुलगा कॉलेजमधनं शाळेमधनं सुटल्याबरोबर त्याला घराकडे यावंसं वाटावं, म्हणून घरामध्ये सर्वत्र सर्वांनी एकत्र बसून जेवण करणं असेल, मैत्रीपूर्ण घरामध्ये सगळ्यांची चर्चा झाली पाहिजे. सकारात्मक बाबी काय हरकत नाही, 20 मार्क मधले मिळाले म्हणजे काय होतं, कुठे तुला त्यावेळेला अभ्यासाला वेळ मिळाला, नक्की तू हुशार आहेस, तू करशील, अशा पद्धतीनं घरात जर सकारात्मक चर्चा होत गेली आणि जे काही उदाहरण आहेत ते देखील मोठ्या महापुरुषांची, मोठ्या माणसांची आपण देत गेलो आणि काही नाही आमचं बाळ फार हुशार आहे, नक्की करेल, अशा पद्धतीचं प्रोत्साहन जर आपण देत गेलो तर निश्चितपणे आपला पाल्य घडू शकतो. अन्यथा आपणच आपल्या पाल्या बाबतीत जर चुकीचं वातावरण निर्माण घरात केलं तर पाल्य बिघडू शकतो. म्हणून ही गोष्ट देखील, घरातलं मैत्रीपूर्ण वातावरण अत्यंत महत्त्वाचं आहे. परीक्षा दिल्याच्या नंतर तुझा रिझल्टच आला नाही, तुझ्या पेपरच कसा गेलेला आहे, की तू अभ्यासच केलता का नाही, या असा ताणतणाव न देता परीक्षा झाल्याच्या नंतर जो काही निर्णय येईल त्या निर्णयापर्यंत वाट पहा आणि जसा कसा निर्णय येईल तो निर्णय आपण स्वीकारायला शिकलं पाहिजे, असंही मला या निमित्तानं सांगायचं आहे. खरं तर आपण आपल्या पाल्यालाच शिस्त लावण्याचं काम आपण केलं पाहिजे. त्याला ज्या कोणत्या वर्गाला, ज्या कुठल्या बाबतीत तो शिकत असेल, घरी आपल्या शिकत असेल तर त्याला वेळापत्रक तयार करून द्या. त्या वेळापत्रकाप्रमाणे तो त्या पद्धतीचा अभ्यास करतोय का बघा. करत नसेल तर त्याला तशी समज दिली पाहिजे. तशा पद्धतीचं वातावरण आपणच एखादं पुस्तक घेऊन बसायचं, त्यावेळेत तोही तिथं बसेल, या पद्धतीची गांधीगिरी देखील आपला करून कशाही अर्थानं त्याला दिलेलं वेळापत्रक तो पाळणं कसं महत्त्वाचं आहे या दृष्टीनं प्रयत्न करणं देखील पालक म्हणून आपली अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. यापूर्वीच म्हटल्याप्रमाणे नकारात्मक भूमिका आपण टाळली पाहिजे. बघ बरं, त्या शेजारच्याला किती मार्क्स पडले, तुला तर एवढ्या फीसनं मी ट्युशन लावलेलं आहे, बघ एवढ्या चांगल्या शाळेमध्ये आहेस, तू तर जिल्हा परिषदला आहे, फलाण्या शाळेमध्ये आहे, निस्तान्या शाळेमध्ये आहे, त्याला इतके मार्क्स मिळाले. अशा प्रकारचं नकारात्मक चर्चा करू नका, ज्यामुळे आपल्या मुलाच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. खरंच मी मूर्ख आहे का, खरंच मी बुद्धू आहे का, खरंच मला हे जमणार नाही आहे का, आणि मग त्यातनं तो हळूहळू मला असं वाटतं की त्याच्या मनाला तो अपयशाची सवय करायला लागला तर मग तो कधीच यशस्वी होऊ शकत नाही आहे.
आणि म्हणून आपल्या घरामध्ये आपण सतत सकारात्मक चर्चा कशी घडेल, जिथे कुठे आपण पाल्याशी बोलतोय तिथं सकारात्मक बोला, त्याच्या गुरुजीकडेही सकारात्मक बोला, त्याच्या मित्रांकडे सकारात्मक बोला. याचा निश्चित चांगला पाल्य घडण्यासाठीचा फायदा होऊ शकतो, हेही या निमित्तानं मला आपल्याला सांगायचं आहे. दुसरी गोष्ट, पाल्याच्या मनामध्ये वाचनाची आवड कशी आपल्याला निर्माण करता येईल. कारण बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की आपण सांगून ज्या परिणाम मुलावर होऊ शकत नाही तो वाचनातनं होऊ शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण वाचनाची आवड त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये निर्माण करण्याचा किंवा पाल्याच्या मनामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी आपणही काही पुस्तकं वाचली पाहिजेत. वाचनामुळं काय होतं की बऱ्याचशा गोष्टींचं मार्गदर्शन त्याला मिळतं. आपण काही अशी यशस्वी व्यक्तींची चरित्र वाचावीत, महापुरुषांची चरित्र वाचावीत, ज्याचा परिणाम पाल्याच्या जीवनावर निश्चितपणे होऊ शकतो. आणि म्हणून हे देखील गोष्ट मला असं वाटतं की अत्यंत महत्त्वाची आहे. दुसरी एक गोष्ट पाल्य बिघडण्यासाठीची ही आहे की आपण पाल्याला नको तेवढा त्याचा लाड करायला लागतो. त्यांना 10 रुपये मागितले तर आपण 100 देतो. आणि त्याची आईच बऱ्याच वेळेस म्हणते, जाऊ द्या हो, आपण तर गरिबीमध्ये अडचणीमध्ये दिवस काढले, आपल्या लेकराला ती अडचण बघायला नको, द्या, काय फरक पडते, लेकरू काय करणार आहे. म्हणजे चुकीचा लाड देखील बऱ्याच वेळेला विद्यार्थ्या आपल्या पाल्याला बिघडवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. आणि म्हणून आर्थिक व्यवहाराकडे देखील आपण काळजीपूर्वक पाहिलं पाहिजे की आपला मुलगा आपल्याकडनं पैसे घेऊन जातोय, त्या पैशाचं तो करतो काय, खरोखरच तेवढे पैसे खर्च झालेले आहेत का नाही, त्या चुकीच्या ठिकाणी त्याने ते पैसे खर्च करतो आहे. या सगळ्या गोष्टीचं जर वेळीच सवय त्याला चांगल्या लावल्या तर आयुष्यभर त्याच्या जीवनामध्ये एक आर्थिक एक प्रकारचं नियोजन राहू शकतं. अन्यथा जर पैसे उधळायची त्याला सवय लागली नको तिथे, तर मग शिक्षण तर राहतं दूर, परंतु नको त्या गोष्टी तो करायला लागतो. आणि मग पैसे मिळेना गेले की नको ती उपद्व्याप त्याच्याकडनं घडू शकतात. म्हणून योग्य वेळी या पाल्याला आर्थिक नियोजनाच्या बाबतीत देखील आपण पाहणं गरजेचं आहे, असं मला असं वाटतं. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रमाचं महत्त्व त्या पाल्याच्या मनावर रुजवण्याचं काम आपण करणं गरजेचं आहे. की बाबा, या जगामध्ये कोणीही जो मोठा झालेला आहे त्यानं श्रमच केलेला आहे. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणाले, अभ्यासाचे काही सर्वता दुष्कर नाही, म्हणून येतो मज ठाई अभ्यासे मेळ. किंवा तुकाराम महाराज म्हणाले, असाध्य ते साध्य असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. म्हणून श्रम कर, शॉर्टकटच्या मार्गाने जाऊ नकोस. आज आपण नीटचा पेपर फुटत असताना अशी चर्चा ऐकतोय की आपल्या पाल्याच्या मोहापायी अनेक जणांनी चुकीचे मार्ग, शॉर्टकटचे मार्ग वापरले आणि त्याचे विपरीत परिणाम आज त्याच्या पालकांना भोगावे लागत आहेत. म्हणून पालकांनी असे शॉर्टकटचे मार्ग स्वीकारून आपल्या मुलाला मोठं करण्याचा विचार न करता, बाळा काहीही मिळवायचं असेल तर श्रमाशिवाय ते मिळत नाहीये, हा संस्कार आपल्या पाल्यांच्या वरती करण्याचा प्रयत्न निश्चितपणे या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आपल्या पाल्याच्या मनामध्ये शिस्त, संयम यासारखे गुण देखील आपण प्रेरित केले पाहिजेत, ते आपल्या आचरणातून निर्माण केले पाहिजेत. चांगल्या सवयी त्याला कशा लागतील यासाठीचा प्रयत्न देखील करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि अत्यंत महत्त्वाचा एक विचार मी या निमित्तानं सांगणार आहे की पालकांनी मुलगा मुलगी अशा प्रकारचा भेदभाव त्यांना मोठं करत असताना अजिबात करायचा नाही आहे. कारण असा भेदभाव केल्यामुळं देखील एक प्रकारचा न्यूनगंड, मुलीच्या बाबतीत जर आपण दुजाभाव केला तर त्या मुलीच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. म्हणून मुलगा असेल मुलगी असेल ही आपल्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे. अशा प्रकारचा विचार करून आपलंच ते आपत्य आहे, मग मुलगा असेल किंवा मुलगी, तिला घडवणं पालक म्हणून माझी जबाबदारी आहे. या दृष्टिकोनातून दोघांना समन्यायी दृष्टीनं पाहून त्यांना वाढवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि मी यापूर्वी सांगितलेले आहे की इतरांशी तुलना करू नका. इतरांशी तुलना करणं म्हणजे एका अर्थानं आपल्या पाल्याच्या मनामध्ये न्यूनगंड आपणच निर्माण करण्याचं बीजारोपण करणं आहे. तसं न करता आपण या ठिकाणी त्याला त्याच्या पद्धतीनं कसं उभं करता येईल यासाठीचा प्रयत्न करणं मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्याला धाकच जर आपल्या लेकरावर पालक म्हणून निर्माण करायचं असेल तर नजरेपुरताच धाक असावा. त्याच्यावर हात उचलण्याची वेळ, त्याला शारीरिक इजा करण्यापर्यंतची वेळ आपल्यावर येणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. कारण मुलं तुम्ही जर त्यांना मारायला लागलात, त्यांना शारीरिक इजा करायला लागलात तर टोकाचं पाऊल उचलण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. कारण अपमान झाल्यामुळे बऱ्याचशा गोष्टींच्यामुळे संवेदनशील मन असतं हे
25 वर्षापर्यंतच्या मुलांचं त्या काळात ते काय निर्णय घेतील सांगता येत नाही आहे. आणि म्हणून अति महत्वाकांक्षा पालकांनी ठेवायची नाही आहे. आपल्या मुलाला काय झोपतं, किती झोपतं एवढं बघूनच आपण इतकंही ताणायचं नाही की ते तुटेपर्यंत. तर या प्रकारचं काम देखील आपण सगळ्यांनी करावं, अशा प्रकारची या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो. पालक पाल्य यांच्या संबंधानं आणखीन बरंचसं काही बोलण्यासारखं असलं तरी यापेक्षा जास्तीचं न बोलता या ठिकाणी डॉक्टर जे.बी. शिंदे सरांनी या पालकाच्या संबंधाने जो विचार एका कवितेच्या माध्यमातून म्हणा, रचनेच्या माध्यमातून व्यक्त केलेला आहे, त्याच काही ओळी आपल्यासमोर ठेवून या व्हिडिओला मी या ठिकाणी पूर्णविराम देणार आहे. डॉक्टर जे.बी. शिंदे सर म्हणतात, शिक्षण सांभाळा मुलेही सांभाळा, शिक्षण सांभाळा मुलंही सांभाळा, दोन्हीही सांभाळा पालक हो. शिक्षण सांभाळा मुलंही सांभाळा, दोन्हीही सांभाळा पालक हो. जग जिंकण्याची इच्छा आहे छान, जग जिंकण्याची इच्छा आहे छान, वाढून मरण पुढे येते, वाढून मरण पुढे येते. शर्यतीच्या नादी नसावा पालक, शर्यतीच्या नादी नसावा पालक, दौडते बालक उरी फुटे, दौडते बालक उरी फुटे. आपली अपुरी स्वप्ने का लादता, पालकांनी काय करू नये, आपली अपुरी स्वप्ने का लादता, जीव का हो घेता भविष्याचा, आपुली अपुरी स्वप्ने का लादता, जीव का हो घेता भविष्याचा. वाढू देत मुलं स्वतःच्या कलाने, वाढू देत मुलं स्वतःच्या कलाने, वळण कष्टाने त्याला द्यावे, वळण कष्टाने त्याला द्यावे. पुढे काय म्हणतात बघा, थोर नीतिमान बालक होऊ दे, थोर नीतिमान बालक होऊ दे, देशा उद्धरू दे मनोयोगे, देशा उद्धरू दे मनोयोगे. नवी पिढी व्हावी महाकर्मयोगी, नवी पिढी व्हावी महाकर्मयोगी. नसे या सारखी प्राप्ती अन्य, नसे या सारखी प्राप्ती अन्य. मानवाचे हित साधे ते शिक्षण, मानवाचे हित साधे ते शिक्षण. ठेवी लोकमान तीच विद्या, ठेवी लोकमान तीच विद्या, ठेवी लोकमान तीच विद्या. अशा पद्धतीनं पालकांनी जर वर्तन केलं तर मला असं वाटतं की आपली पाल्य देखील आपल्या अपेक्षापेक्षाही मोठी होऊ शकतात, त्याच्या त्याच्या क्षेत्रामध्ये कर्तृत्वाचे महामेरू ठरू शकतात. त्यासाठी मी पालक म्हणून माझ्याही काही जबाबदाऱ्या आहेत, याची जाणीव या पालक दिनाच्या निमित्तानं पालक या नात्यानं मी करणं गरजेचं आहे. आणि अशी जबाबदारी डोळ्यासमोर ठेवून जे अत्यंत कष्टातनं, अत्यंत अडचणीतनं आपल्याला गरिबीचा सामना करत अनेक प्रकारच्या या ठिकाणी प्रश्नांना सामोरं जात, रात्रीचा दिवस करून, दिवसाची रात्र करून, हाडाची काढं करून, रक्ताचं पाणी करून जी पालकं आपल्याला लहानाचं मोठं करतात, आपल्या आयुष्यामध्ये ज्ञानाचा प्रकाश, चारित्र्याचा प्रकाश, कर्माचा प्रकाश प्रकाशित करण्याचं काम करतात, त्या पालकांना डस्टबिन अलीकडच्या काळात समजलं जाते. त्या पालकांना आपण पाहतोय की वय झाल्याच्या नंतर वृद्धाश्रमामध्ये पाठवलं जाते, त्या पालकांची वाटणी करून घेतली जाते आहे. तर अशा पद्धतीचं काही घडणार नाही आहे. ज्यांनी आपल्यासाठी काही केलं त्यांच्यासाठी काही का असेना, परंतु मी करणं, त्यांच्या प्रतीची कृतज्ञता भाव अंतःकरणामध्ये ठेवणं हेच खरी ईश्वर कार्य आहे, हेच खरं धर्मकार्य आहे, हेच खरं स्वधर्म आचरण आहे. या प्रकारचा विचार आपण सगळ्यांनी या ठिकाणी आजच्या दिनी करूयात. आणि पालकांच्या चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारचा ताण येणार नाही आहे, पालकांना आपल्या आयुष्यामध्ये पाल्याबद्दलचं टेन्शन येणार नाही आहे, आणि पाल्यामुळे पालकाच्या डोळ्यामध्ये आसवे उभे राहणार नाही आहेत. आपण कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, असं संतांनी सांगितलं की कुळामध्ये जर चांगली पाल्य जन्माला आली तर त्या आईवडिलांना तर आनंद होतोच, समाजाला आनंद होतो. एवढंच नाही तर तयाचा हरिक वाटे देवा, आपल्याला देवाला हरिक वाटेपर्यंत आपण वागू की नाही मला माहिती नाही, परंतु आपल्या आईवडिलांना आपल्या आचरणाचा आनंद वाटावा, समाजाला आनंद वाटावा, यासाठी काही आपल्याला करता येईल का, यासाठीचा प्रयत्न आपण
करण्याचा संकल्प आजच्या जागतिक पालक दिनाच्या निमित्तानं करूयात. माझ्याचा आपण तो प्रयत्न कराल अशी अपेक्षा व्यक्त करून याच ठिकाणी व्हिडिओला पूर्णविराम देतो. नमस्कार.